समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या राज्यातील 3,378 कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे। या कर्मचाऱ्यांना अखेर नियमित सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। मुंबईच्या आझाद मैदानावर सलग 117 दिवस आंदोलन करून राज्याचं लक्ष वेधलं होतं। अखेर 21 वर्षांच्या संघर्षानंतर त्यांच्या मागणीला यश मिळाले। मंत्रिमंडळानं 2 जुलै 2026 रोजीच्या बैठकीत नियमित सेवेत सामावून घेण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेतला। सांगली जिल्ह्यातील 91 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे। या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी शासनासह आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले असून हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली आहे। या आंदोलनावेळी आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांचा प्रश्न शासनाकडे मांडल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाय, अशा प्रतिक्रिया जिल्हा परिषदेकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या।